पहिल्याच दिवशी सेकंड डेला 700 ग्रॅमचा रिझल्ट होता. येस, म्हणजे जर 10 दिवसाचा रिझल्ट काढला तर खूप मोठा रिझल्ट असतो, जो की आपल्याला महिना लागतो किंवा 1.5 महिना लागतो. परंतु ते फॉलो आपण कसं करतो त्याच्यावरती डिपेंड राहतं. येस, तर न्यू बॅच चालू होणार आहे. बरेच सेकंड बॅच कंप्लीट झालेली आहे. थर्ड बॅच चालू होत आहे. त्यामध्ये कोणाला पार्टिसिपेट करायचं असेल तर करू शकता. त्यासाठी नाव नोंदणी करणं गरजेचं आहे. त्यासाठी जे काही टूल्स लागणार आहेत ते आपल्याकडे असणे खूप गरजेचं आहे. येस, तर बसून घ्यायचंय सर्वांनी, फास्टमध्ये बसून घ्यायचंय. आजचा वर्कआउट खूप सुंदर असा वर्कआउट असणार आहे. येस, ग्रेट वेलनेस कोच, ग्रेट व्यक्तिमत्व शिवाजी फड सर आज आपल्याला वर्कआउट गाईड करण्यासाठी येत आहे. ते ज्या पद्धतीने बसलेले त्या पद्धतीने बसायचे आपण जाणार आहोत शिवाजी फड सरांकडे. येस, ते ज्या पद्धतीने बसलेले त्या पद्धतीने आपण बसू शकता. येस, फुल ट्रॅक पॅन्ट हे पाहू शकता. फुल टी शर्ट आहे, पायामध्ये शूज आहे, पायाखाली मॅट आहे. या पद्धतीने आपण बसलो आहोत का? येस, हाफ पॅन्ट वरती कोणीही बसायचं नाही. साडीवरती कोणीही बसू नका, कारण साडीचा पदर जर पायामध्ये अडकला तर आपल्याला इजा होऊ शकते, आपण पडू शकतो बॉस. यासाठी स्वतःची काळजी घ्यायची आपल्याला. किंवा हाफ पॅन्ट वरती जर कोणी करत असेल तर बॉस, आपले बंधू भगिनी सर्वजण कॉलवरती असतात. येस, तर आपण कसे असायला हवं. येस, तर सर्वांनी स्वतःसाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी सर्व रूल्स फॉलो करणं खूप महत्वाचं आहे. येस, तर शिवाजी सर ज्या पद्धतीने बसलेले त्या पद्धतीने आपण सर्वजण बसलो आहोत का चेक करायचं नसेल बसून तर बसून घ्यायचंय. स्टार्ट करूया आपण मेडिटेशन पासून. चलो. रोज सुबह जब मैं कुछ अच्छा सुनता हूं, अच्छा देखता हूं और अच्छा सोचता हूं, तो मेरा पूरा दिन अच्छा होने की संभावना बहुत बढ़ जाती है। और जब एक एक करके मेरा हर दिन अच्छा बीतने लगता है तो मेरी जिंदगी अच्छी हो जाती है। मैं अपने पूरे दिल से आज के इस दिन का स्वागत करता हूं। आज का ये दिन मेरी आने वाली जिंदगी का पहला दिन है और मुझे पूरा यकीन है कि ये दिन मेरी जिंदगी के सबसे अच्छे दिनों में से एक होने वाला है। आज मैं बहुत खुश हूं क्योंकि मुझे पूरा विश्वास है कि आज ऐसा कुछ न कुछ जरूर होगा जो आज से पहले कभी नहीं हुआ। आज मैं कुछ नया सीखूंगा, कुछ नया देखूंगा, कुछ नया सुनूंगा, कुछ नया सोचूंगा और कुछ नया बनूंगा। आज मैं बहुत अच्छा महसूस कर रहा हूं। अतीत में मुझसे जाने अनजाने जो भी गलतियां हुई या मेरे साथ में जो कुछ भी गलत हुआ उसके लिए मैं खुद को और दूसरों को पूरी तरह से माफ करता हूं। मेरा ध्यान गुजरे हुए कल पर नहीं बल्कि आने वाले पल पर है। आज मुझे जो कुछ भी करना है उसके बारे में मैंने अच्छे से सोच लिया है और अपने हर लक्ष्य को पाने के लिए मैं पूरी तरह से तैयार हूं। मेरा मन बिल्कुल शांत है और मेरा ध्यान पूरी तरह से अपने लक्ष्य पर केंद्रित है। मेरी सोच बहुत ही सकारात्मक है। मेरा यह मानना है कि मेरे साथ में जो कुछ भी होता है वो अच्छे के लिए होता है। मेरी जिंदगी में जो भी मुश्किलें हैं मैं उनको मुश्किलों की तरह नहीं बल्कि एक अवसर की तरह देखता हूं। खुद को आगे बढ़ाने का अवसर, खुद को जानने का अवसर, खुद को अंदर से और शक्तिशाली बनाने का अवसर। आज जो भी चुनौतियां मेरे सामने आने वाली है उसका सामना करने के लिए मैं पूरी तरह से तैयार हूं। मुझे अपनी जिंदगी से बहुत प्यार है। मेरा शरीर अंदर से पूरी तरह से स्वस्थ है और मेरी बुद्धि किसी भी परिस्थिति में सही फैसले लेने के लिए पूरी तरह से सक्षम है। मेरा मन आनंद से भरा है
खेलता रहता हूं। ये जिंदगी मेरे लिए एक खेल के जैसी है और मैं इस खेल का एक पक्का खिलाड़ी हूं। मुझे हार से या जीत से कोई फर्क नहीं पड़ता। मेरा सिर्फ एक मकसद है कि जिंदगी के इस खेल में मुझे खुद को इस काबिल बनाना है कि दुनिया की जितनी भी खुशियां हैं वो खुद कर मेरे पास है। आज जो कुछ भी मेरे पास है और जो लोग भी मेरे साथ हैं, उन सबके लिए मैं पूरे दिल से शुक्रगुजार हूं। मुझे किसी भी तरह की कोई कमी नहीं है। मुझे खुद की काबिलियत पर पूरा भरोसा है। पूरे ब्रह्मांड की सारी शक्तियां मेरे साथ हैं और मेरे अंदर ऊर्जा का पूरा भंडार है। अब चाहे कुछ भी हो जाए, मुझे आगे बढ़ने से दुनिया की कोई ताकत नहीं रोक सकती। मेरे लिए कुछ भी नामुमकिन नहीं है, सब कुछ मुमकिन है। जो भी मैं सोच सकता हूं वो सब मैं कर सकता हूं, कर सकता हूं, कर सकता हूं, कर सकता हूं, कर सकता हूं। हेच उठून उभं राहायचंय आपल्याला. फास्ट मध्ये उठून उभं राहायचंय. फास्ट मध्ये उठून उभं राहायचंय. पायामध्ये शूज घालायचा आहे. शूज नसेल तर पायामध्ये शूज घालून घ्यायचा आहे. फास्ट मध्ये समोर ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स आपल्याला फॉलो करायच्या. यस, ज्यांना स्पॉटलाइट यायचंय, ज्यांना वाटतं की मी सुंदर वर्कआउट करू शकतो, मलाही काही दिवसांनी वर्कआउट गाईड करायचं, अशा व्यक्ती हँड करून वर्कआउट करू शकतात. जर तुम्ही व्यवस्थित करत असाल तर तुम्हाला स्पॉटलाइट घेतलं जाईल. यस, तर चला प्रदीप सर स्टार्ट करूया आपण. देवा श्री गणेश 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 देवा श्री गणेश। 84 चलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा नाम है। परवाह ही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है। धरती अंबर सितारे उसकी नजरें उतारे, डर भी उससे डरा रे जिसकी रखवाली यारे। करता साया तेरा हे देवा श्री गणेश 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 देवा श्री गणेश। तेरी भक्ति का वरदान है, जो कमाए वो धनवान है। दिन किनारे की कश्ती है वो देवा तुझसे जो अनजान है। यूं तो मूषक सवारी तेरी सब पे है पहरेदारी तेरी। पाप की आंधियां लाख हो कभी ज्योति न हारी तेरी। अपनी तकदीर का वो खुद सिकंदर हुआ रे, भूल के ये जहां रे जिसकी सीने यहाँ रे। साथ पाया तेरा हे देवा श्री गणेश 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 देवा श्री
चले, एक चिंगारी प्रतिशोध से खड़ी रावण की लंका जले। शत्रुओं की कतारें एक अकेले से हारे, कण भी पर्वत हुआ रे, लोक बन के जहारे। नाम आया तेरा हे देवा श्री गणेश, 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 देवा श्री गणेश। DJ Aman. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो। सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो। चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो। चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। हमने कहा है तुम भी कहो, हमने कहा है जो तुम भी कहो। आओ हम मिलजुल के बोले अब तो यारा, अपना जहां है सबसे प्यारा। आओ हम मिलजुल के बोले अब तो यारा, अपना जहां है सबसे प्यारा। हमने कहा है जो तुम भी कहो। DJ Aman. चलते शरारे हैं, पानी के धारे हैं, हम काटे कटते नहीं। जो वादा करते हैं करके निभाते हैं, हम पीछे हटते नहीं। वक्त है, उम्र है, जोश है और जान है, नाच के
मॉर्निंग आरोग्य फॅमिली. ग्रेट वेलनेस कोच शिवाजी फड सर जयनगर येथून खूप सुंदर असं वर्कआउट गाईड करत आहेत बोबस. ऑल पार्टिसिपेंट सरांचे स्टेप बाय स्टेप मॅच करायचे आहेत ना, आपला स्टॅमिना चेक करायचं आहे. ऑल पार्टिसिपेंट मैं मस्त कुड़ी तो मैं मस्त मस्त मुंडा है। मस्त कुड़ी तो भी मस्त मस्त मुंडा है। मैं मस्त कुड़ी तो भी मस्त मस्त मुंडा है। मैं भी तो भी जबरदस्त मुंडा है। मैं मस्त कुड़ी तो भी मस्त मस्त मुंडा है। मैं मस्त कुड़ी तो भी मस्त मस्त मुंडा है।
माझ्या मम्मा विना रंगच नाही अगं बाय अगं बाय अगं बाय पिल्लू विना रंगच नाही अगं बाय अगं बाय अगं बाय पिल्लू विना रंगच नाही अगं बाय अगं बाय अगं बाय जानू विना रंगच नाही. आवडेल सर, खूप सुंदर पक्का म्हणतो.
सरांची छान निरोगी आयुष्य जगायचे असेल तर 1 तास स्वतःसाठी प्रॉपर द्यायचंय. खूप सुंदर सर, खूप सुंदर. 2 मिनिटांसाठी थांबायचंय. कंटिन्यू करा सर. प्रदीप सर. येस, 2 मिनिटांसाठी थांबायचे सर. आपले हार्टबीट्स वाढलेले असतात. 2 मिनिटांसाठी प्रॉपर खाली बसून घ्यायचे. आपल्याकडे जे काही असेल ते आपण इनटेक करू शकता. खूप सुंदर लयबद्ध आणि एनर्जेटिक असं वर्कआउट गाईड करत आहेत आज आपणास ग्रेट वेलनेस कोच शिवाजी फड सर, हडप सर या ठिकाणाहून. येस, खूप सुंदर आणि अप्रतिम असा त्यांचा वर्कआउट सुरू आहे. पहिल्याच अर्ध्या तासामध्ये त्यांनी आज आपणा सर्वांना घामाची सुंदर अशी अंघोळ घातलेली आहे. ज्या पद्धतीने त्यांचा आपण वर्कआउटचा स्टॅमिना पाहत आहोत त्यापेक्षाही बेटर असा त्यांचा अनुभव असणार आहे. त्यासाठी सर्वांनी शेवटपर्यंत कॉलवरती थांबायचंय, बसून घ्यायचे. अजूनही काही पार्टिसिपेंट्स इकडे तिकडे फिरतायत. प्रॉपर 2 मिनिटांसाठी बसून घ्यायचंय. येस, आपल्याकडे जे काही अवेलेबल असेल ते आपण घेऊ शकता. येस, पाहू शकतो आपण या ठिकाणी सतीश कदम सर आणि शीतल कदम मॅडम. येस, आपल्याकडे जे काही अवेलेबल स्किन बूस्टर आणि 24 हायड्रेट ह्या व्यक्ती ह्या गोष्टी कशासाठी इंटेक करतात तर आपल्याला बेटर असं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन हवं असेल, बेटर असं आपल्याला बॉडीमध्ये चेंजेस हवे असतील, आपल्याला बदलायचं असेल तर आपण ह्या गोष्टी इंटेक करणं गरजेचं आहे. येस, 24 हायड्रेट मधून आपल्याला काय मिळतं तर आपल्याला खूप सुंदर त्याच्यामधून आपल्याला B1, B2, B3, B5, B12 असे जे काही आपल्या बॉडीला अत्यावश्यक असे जे काही इसेन्शियल घटक आहेत ते आपल्याला याच्यातून मिळत असतात. आणि 24 अवर्स 24 तास आपली बॉडी हायड्रेट ठेवण्याचं काम करतं 24 हायड्रेट. पाहू शकतो आपण या ठिकाणी संध्या मस्के मॅडम घेत आहेत अफ्रेश एनर्जी ड्रिंक. ड्युरिंग द वर्कआउट आपण अफ्रेश एनर्जी ड्रिंक देखील घेऊ शकता, कारण अफ्रेश एनर्जी ड्रिंक काय करत असतं आपल्या बॉडीमध्ये एनर्जी बूस्ट करण्याचं काम करत असतं. त्याच पद्धतीनं आपली जी काही डायजेस्टिव्ह ट्रॅक आहे तो आपला प्रॉपर क्लीन ठेवण्याचं काम करत असतं अफ्रेश एनर्जी ड्रिंक. आणि आपला जो काही माइंडसेट आहे तो प्रॉपर फ्रेश ठेवण्याचं काम करतं 24 अवर्स मध्ये. येस, खूप सुंदर आणि लयबद्ध असं वर्कआउट आज आपल्याला गाईड करत आहेत ग्रेट वेलनेस कोच शिवाजी फड सर. ऑल पार्टिसिपेंट्स, आपला स्टॅमिना मॅच होतोय का ते आपण चेक करू शकता. जे कोणी नवीन पार्टिसिपेंट्स असतील त्यांनी जेवढा जमेल तेवढाच वर्कआउट करायचा आहे, कारण कार्डिओ वर्कआउट असतो. सुरुवातीला जमणार नाही परंतु प्रयत्न सोडायचे नाहीत. नक्कीच आपणाला देखील एक दिवस आपण देखील शिवाजी फड सर यांच्यासारखा वर्कआउट आपण देखील गाईड करू शकता. येस, खूप सुंदर पद्धतीने पाहू शकतो आपण दीपाली लोखंडे मॅडम. या व्यक्ती काही ना काही इंटेक करत आहेत, कारण याच्यामधून त्यांना मिळत असते खूप सुंदर. आपणामध्ये जर चेंजेस आपल्याला हवे असतील तर आपल्याला ह्या गोष्टी इंटेक करणं गरजेचं आहे, कारण या गोष्टी जर आपण इंटेक केल्या तर आपला स्टॅमिना बिल्ड होण्यास मदत होते. त्याच पद्धतीने आपली जी काही एनर्जी लेवल आहे ते देखील वाढण्यास मदत होते. यस, खूप सुंदर पद्धतीने ऑल पार्टिसिपेंट्स देखील त्यांच्यासोबत वर्कआउट एन्जॉय करत आहेत. असंच शेवटपर्यंत सर्वांनी थांबायचंय. ज्या पद्धतीने सर आज आपणास वर्कआउट गाईड करत आहेत त्यापेक्षाही बेटर असा त्यांचा अनुभव असणार आहे, कारण नक्कीच एका अनुभवातून कोणाच्या नाही तर कोणाच्या तरी आयुष्यामध्ये नक्कीच काहीतरी बदल होणार आहे. खूप सुंदर आणि अमेझिंग असं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन सरांमध्ये झालेलं आहे, हे त्यांच्याच तोंडून आपल्याला ऐकायचं आहे. येस, सर्वांनी शेवटपर्यंत कॉलवरती थांबायचंय. खूप सुंदर असा सरांचा अनुभव असणार आहे.
2 मिनिट झालेले आहेत. आपण जात आहोत शिवाजी फड सर यांच्याकडे. सर्वांनी रेडी व्हायचंय. सर रेडी आहेत. सर्वांनी धनुष्य घेऊन रेडी व्हायचंय. फास्ट मध्ये उठून उभारायचंय. ज्या पद्धतीने सर रेडी आहेत त्या पद्धतीने सर्वांनी फास्ट मध्ये रेडी व्हायचंय आणि शेवटपर्यंत सरांच्या स्टेप्स मॅच करायचा प्रयत्न करायचा आहे. सरांच्या एनर्जीला एनर्जी मॅच करायचा प्रयत्न करायचा. येस. वाजली तो
जवानी छुपाओगी रानी अरे कब तक जवानी छुपाओगी रानी कबारों को कितना सताओगी रानी कभी तो किसी की दुल्हनिया बनोगी मुझसे शादी करोगी मुझसे शादी करोगी मुझसे शादी करोगी मुझसे शादी करोगी बताओगी रानी कभी तो किसी की दुल्हनिया बनोगी मुझसे शादी करोगी मुझसे शादी करोगी मुझसे शादी करोगी आपला कॅमेरा ऑन करायचं बॉस कॅमेरा ऑन करू देतो प्रॉपर कॅमेरा ऑन करायचं शादी करोगी मुझसे शादी करोगी मुझसे शादी करोगी डीजे अमित आरती
व्हेरी नाईस. गोडीने वर्कआउट करतात. कपल येतो तो पण SP's remix. तुमची घाई थोडं बांधायला येऊ कशी तशी मी नांदायला हो येऊ कशी तशी मी नांदायला येऊ कशी तशी मी नांदायला हो येऊ कशी तशी मी नांदायला फॅमिली वर्कआउट खूप फुल डाऊन घ्यायचे सर्वांनी. राधे कोणी थांबायचं नाही. राधे राधे बोल मना 1 तासाच्या गाडी वर्कआउट धन का क्या पता. बॉडी दिवसभर पेन होणार नाही. राधे 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 बोल मना धन का क्या पता. राधे 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 बोल मना धन का क्या पता. राधे 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 बोल मना धन का क्या सुंदर अशी गाण्याची अंघोळ दिलेली आहे. राधे 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 बोल मना धन का क्या पता. राधे
राधा है अगर मिस्री तो मीठा है बिहारी। राधा है अगर मोहिनी तो मोहन है बिहारी। राधा है अगर गंगा तो धार है बिहारी। राधा है अगर भोली तो चंचल है बिहारी। नायडू मैडम एक दूजे के रंग में रंगे हैं, एक है चंदा एक चकोरी। एक दूजे के रंग में रंगे हैं, एक है चंदा एक चकोरी। राधे 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 बोल बोलो तन का क्या पता। राधे 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 बोल बोलो तन का क्या पता। प्रशांत गुरोसर खूप सुंदर स्टेज. बरसाने की लाडली राधा हर लेती है सब दुख बाधा। राधा के संग झूमे कान्हा, कान्हा के संग झूमी सखियां। ये अंबर बोले राधा ब्रजमंडल बोले राधा। कान्हा की मुरली बोले राधा। राधा राधा बस राधा। इश्क तृष्णा ओ मेरे कृष्णा, मीरा रोए दिन रात। विष क्या होता शंभु से पूछो, मीरा से पूछो नाए बात। राधे 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 बोलो तन का क्या पता। राधे 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 बोलो तन का क्या पता। शिवाजी फळसरांनी माझा खूप सुंदर सर. माझा 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 पाहू शकता सरांमध्ये असलेली विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. Mixed by
विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा Mixed by DJ Amor and Vijay Dava. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा Mixed by DJ Amor and Vijay Dava. सरांचा सुंदर असा अनुभव आहे विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा Mixed by DJ Amor and Vijay Dava. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा Mixed by DJ Amor and Vijay Dava. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा Mixed by DJ Amor and Vijay Dava. असे स्वतःमध्ये असे कोणते बदल केले की त्यांच्यामध्ये इतका सुंदर असा बदल झाला हे त्यांच्या तोंडून जाणून घ्यायचे. येस वर्षी मॅडम खूप सुंदर चेअरिंग खूप सुंदर असा वर्कआउट गाईड केलेला आहे आजचा जबरदस्त असा शिवाजी फड सरांनी आणि सुंदरसे सॉन्ग लावलेले प्रदीप भामे सरांनी. येस मी 24 रिबिल्ड घेतलेलं आहे. जे आयडियल वेटला असतील ना त्यांनी रिबिल्ड घ्यायचे. आपल्या सेल डॅमेज झालेले ज्या चांगल्या गोष्टी ज्या आपल्या बाहेर म्हणजे वाईट गोष्टींबरोबर काही चांगल्या गोष्टी बाहेर पडतात त्यासोबत बरेचसे सेल डॅमेजचं प्रमाण वाढलेलं असतं ज्यावेळेस आपण फॅट लॉस करतो किंवा ज्यावेळेस आपण वजन कमी करतो त्यावेळेस. तर मग अशक्तपणा येतो आपल्याला किंवा बरेच जण आपल्याला म्हणतात की काय आजारी पडला होतास का किंवा आजारी होतास का. तर आजारी वगैरे काही नसतो. आपण चांगले जे वाईट घटक आपण बाहेर काढताना चांगले घटक जे बाहेर पडलेले असतात त्याच्यामुळे आपण तसे दिसायला लागतो. परंतु 24 रिव्हील ज्या वेळेस आपण घेतो पाहू शकता आम्ही दोघेही जोडीने कोणी म्हणाल की हे फक्त जेंट्सनीच घ्यायचंय कारण मला एका लेडीजचा फोन आला की त्या म्हटल्या नाही हे लेडीजनी घेतलं तर जेंट्स सारखे दिसतात असं काही नाही बॉस.
येस, कारण स्वाती मॅडम गेले 6 महिन्यापासून रिबिल्ड घेत आहेत. येस, तर तसं काही नसतं. हे न्यूट्रिशन आहे, हे जीवनसत्व आहे, हे आपल्या पेशी बिल्ड करण्याचं काम करत असतात, की स्नायू मसलची ताकद वाढवण्याचं काम करत असतात. येस, तर 24 रिबिल्ड आपण घेऊ शकता. स्पोर्ट न्यूट्रिशन आहे ऑल स्पोर्ट्समन. मग सायना नेहवाल असो, रोनाल्डो असो किंवा विराट कोहली असो, असे बरेचसे स्पोर्ट्समन येस हे 24 रिबिल्ड वापरत असतात किंवा 24 हायड्रेट वापरत असतात. येस, तर आपल्याकडे जे काही अवेलेबल असेल ते आपण इनटेक करू शकता. चॅट बॉक्स मध्ये आपण मेन्शन करू शकता आज आपण कोणता फ्लेवर घेत आहात. यस, बरेच जण स्वतःला फसवतात की सकस संतुलित आहार वेगळाच काहीतरी दाखवतात, वेगळाच काहीतरी ते स्वतःलाच फसवत असतात. त्यांनी पाहायचंय की अगोदर सकस संतुलित आहार ज्यावेळेस आपण घेत होतो त्यावेळेस आपण कसं होतो आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण बरेच जण नको त्या गोष्टी करतात किंवा नको ते करत असतात, नको ते मिक्स करून तो सकस संतुलित आहार दाखवतात. कारण हे माझ्या निदर्शनात ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या मी बोलत आहे. तर ते स्वतःला फसवतात ना की आपल्या कोचला फसवतात. येस, तर स्वतःला नाही फसवायचं बॉस. यस, चलो, तर आपल्याकडे जे काही अवेलेबल असेल ते आपण घेऊ शकता. मनीषा पवार मॅडम, येस, त्यांनी आपला सकस संतुलित आहार घेतलेला आहे. यस, सुरेखा मलगे मॅडम त्यांनी सकस संतुलित आहार घेतलेला आहे, पाहू शकता. कारण 20% वर्कआउट हा 20% रोल आहे आणि एक्झरसाइज हा आपलं वर्कआउट हा 20% रोल आहे. सकस संतुलित आहार हा 80% रोल आहे. वर्कआउट ही तितकाच महत्वाचा आहे. जरी 20% जरी रोल असेल ना तरी तो खूप महत्वाचा आहे. कारण विदाउट वर्कआउट हे सकस संतुलित आहार घेतील त्यांना रिझल्ट यायला जर 6 महिने लागत असतील, तो सकस संतुलित आहार घेऊन आणि वर्कआउट करून दोन्ही गोष्टी करून प्रॉपर केलं तर 3 महिन्यामध्येच तो व्यक्ती आयडियल वेटला येत असतो. येस, खूप सुंदर सुंदर रिझल्ट आहे जे हँडराईज करून आहेत. त्यांचे खूप खूप सुंदर असे रिझल्ट सर्वांचे आलेले आहेत. त्यांचा सकस संतुलित आहार रेडी बॉक्स. या व्यक्तींना भरपूर काही डिसऑर्डर घेऊन आल्या होत्या या आरोग्य फॅमिलीमध्ये आणि या आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर त्यांना नवीन आयुष्याची सुरुवात झाली त्यांच्या, म्हणून ते या फॅमिली सोबत टिकून आहेत किंवा त्यांच्यामध्ये सातत्य आहे. कारण कारण भोगल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही आपण जे म्हणतो, काही गोष्टी असतात ते म्हणजे आपण ज्यावेळेस त्याचा अनुभव घेतो, त्यावेळेस त्या गोष्टी पुन्हा नकोशा वाटतात, वाईट गोष्टी. तर काही व्यक्तींनी बऱ्याच काही डिसऑर्डरला सामोरे गेलेले आहेत. नकोसं जीवन झालेलं. ते या आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर सुंदरसं जीवन, लाईफस्टाईल त्यांची चेंज झाली. दिवसाची सुरुवातच सुंदर अशी झाली. सुंदर असा रिझल्ट आला ना आज मेडिकल फ्री जीवन जगत आहेत त्या व्यक्ती. म्हणून त्या आरोग्य फॅमिली सोबत बऱ्याच दिवसापासून कंटिन्यू मार्गदर्शन असतात किंवा सुंदरसा रिझल्ट शेअर करत असतात सर्व व्यक्ती. परंतु आपण शेवटपर्यंत थांबलो तर आपल्या लक्षात येईल. कारण आम्ही सर्व कोचेस शेवटपर्यंत ज्यावेळेस थांबलो त्यावेळेसच आम्ही सकस संतुलित आहार चालू केला बॉस. त्या अगोदर सकस संतुलित आहार पहिले 15 दिवस स्वाती मॅडमनेही घेतला नव्हता. त्यांना काही अनुभव भावले शिक्षक आणि मेडिकल फील्ड मधल्या व्यक्तीचा. दोन्ही व्यक्तींचा ज्यावेळी त्यांना अनुभव भावला त्याच वेळेस त्यांनी हे फॅमिलीमध्ये आपला सकस संतुलित आहार मागवून घेतला आणि त्यांनी तो कंटिन्यू केला आणि गेल्या 3 वर्षापासून त्या सकस संतुलित आहार घेत आहेत बॉस. येस, गेल्या 3 वर्षापासून. येस, तर सकस संतुलित आहार का घेतला पाहिजे याचं जर सुंदरसं नॉलेज बऱ्याच वेळा आपलं प्रॉड ट्रेनिंग असतं. बरेचसे अनुभव, बरेचसे गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. परंतु आपण जर त्या गोष्टी व्यवस्थित बसून त्या लिहून घेतल्या किंवा बसून जर ऐकल्या तरच आपल्या लक्षात येणार आहेत. बरेचसे व्यक्ती कॅमेरे बंद करून कॅमेरा पुढे नसतात किंवा ते ऐकत नसतात. ऍक्च्युअल फक्त जॉईन आहे असं दाखवतात. मग त्या व्यक्तींना रिझल्ट यायलाही वेळ लागतो, बऱ्याच गोष्टींना वेळ लागतो बॉस. स्वतःसाठी वेळेवरती सर्व गोष्टी जर आपण केल्या वेळेवरती तर 100% रिझल्टही आपल्याला प्रॉपर येणार आहे. सुंदर असे रिझल्ट काय येतात तर प्रॉपर असं आपण सर्व गोष्टींचं पालन करत असतो. सर्व गोष्टींचं पालन केलं तर 100% आपल्याला रिझल्टही 100% व्यवस्थित प्रॉपर येणार आहे बॉस. येस, सुंदर अशी मॅरेथॉन स्पर्धाही चालू आहे बॉस. सुंदरशी मॅरेथॉन स्पर्धा चालू आहे. खूप सुंदर असे रिझल्ट येत आहेत बॉस. खूप सुंदर असे रिझल्ट येत आहेत. नक्कीच 1 महिन्यामध्ये जो रिझल्ट येतो तो 10 दिवसामध्ये कव्हर होत असतो. फक्त त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं तर ज्या काही गोष्टी त्या ग्रुपवरती येतात,
ज्या काही गोष्टी सांगितल्या जातात त्या फॉलो कराव्या लागतात. त्यामध्ये सकस संतुलित आहाराचे काही टूल्स आहेत किंवा एक्सरसाइजचे काही टूल्स आहेत किंवा दिवसभरामध्ये काय केलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टी ज्या सांगितल्या गेल्या आहेत, त्या सर्व गोष्टींचे तंतोतंत जो पालन करतोय, त्याचा रिझल्टही पूर्णपणे सुंदर असा येत आहे. येस, तर शेवटच्या दिवशी 10 दिवसानंतर आपल्याला लक्षात येणार आहे, की रिझल्ट कसे आलेले आहेत, कोणाचे किती किलो वजन कमी झालेले आहेत, कसे झालेले आहेत, टोटल वेट लॉस किती, हे डेलीचे फ्लायर निघत असतात प्लस मायनसचे. काहींचं वजन 100 ग्रॅमनी 50 ग्रॅमनी वाढतही असतं, कारण दिवसभरामध्ये एका दिवशी त्यांचं फॉलो होत नाही. काहींचं 2 किलो, 1 किलो, 1.5 किलो वजन कमी होत असतं. परंतु ज्या व्यक्ती 10 दिवस प्रॉपर करतात त्यांचा 100% रिझल्ट मायनसमध्ये म्हणजे वजन कमीच झालेलं असतं बॉस. येस. तर सुंदर असं आहार मार्गदर्शन करण्यासाठी ग्रेट लीडर येणार आहेत, ग्रेट व्यक्तिमत्व येणार आहेत बॉस. येस, एक मेडिकल फील्डमध्ये मधून आहेत, सुंदर असा रिझल्ट आहे त्यांचा. येस, असे ग्रेट व्यक्तिमत्व. येस, आणि लीडर, ऑल ग्रेट लीडर जे आहेत, येस, त्यांना वर्ल्ड टीम म्हटलं जातं. त्यांची सुंदरशी मीटिंग आहे. येस, त्यांनी व्हिडिओ कॉलवरती आपली लिंक पडलेली त्याच्यावरती रिप्लाय करू शकता आणि वेळेवरती म्हणजे 7:30 जॉईन करायचे. येस, तर असे ग्रेट महत्वाकडे आपण जाणार आहोत. ते आपल्याला आहार मार्गदर्शन करणार आहेत. येस, तर डॉक्टर अशोक घाडगे सर. येस सर, कंटिन्यू करा. थँक्यू सो मच सर. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण बघितलं एनर्जेटिक अशा प्रकारचं लयबद्ध अशा प्रकारचं शिवाजी फडसर हडपसर इथून त्यांनी आपल्याला वर्कआउट गाईड केलेला आहे. त्यांनी पहिल्या अर्धा तासाच प्रत्येकाला घामाची अंघोळ घातलेली आहे. त्यांना या फॅमिलीची गरज का वाटली, ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर त्यांनी फॅमिलीच्या मार्फत त्यांनी त्यांची लाईफ कशा प्रकारे चेंज केली आणि वाढलेल्या वजनावर त्यांना जे काय हेल्थ चॅलेंज होते त्याच्यावर त्यांनी कशा प्रकारे मात केली आपल्याला त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत. मी माझा परिचय करून देतो. अशोक घाडगे सासवडून आहे. गेले 12 ते 13 महिने फॅमिलीशी निगडीत आहे. येण्याचं कारण तुमच्यासारखंच होतं, वाढलेलं वजन आणि त्यावर असलेले डिसऑर्डर. तुम्ही पहिल्या 3 महिन्यामध्येच वाढलेले 12 ते 13 किलोचं फॅटयुक्त वजन कमी केलं आणि त्यावर असलेले डिसऑर्डरवरती पूर्णपणे मात केली आणि आता मी एनर्जेटिक आणि हॅपीनेस अशा प्रकारचं मी माझं लाईफ जगत आहे. आणि मी या फॅमिलीमध्ये राहण्याचं कारण तेच आहे, की मला माहिती आहे, की शेवटपर्यंत फॅमिलीमध्ये राहण्याचं कारण एकच आहे, की मला जर निरोगी, हेल्दी आणि हॅपीनेस राहायचं असेल तर फॅमिलीशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही. आजकाल आपण बघितलं जगामध्ये तणावपूर्ण जीवनशैली आहे. तणावपूर्ण जीवनशैली आपल्याला घालवायची असेल तर स्वतःसाठी प्रॉपर 1 तास देणं गरजेचं आहे आणि जगातल्या नंबर सकस आहार डेली बेसिस आपल्या पेशींना देणं गरजेचं आहे. हे जर आपण प्रॉपर केलंच तर आपण एनर्जेटिक आणि हॅपीनेस अशा प्रकारचं जीवन जगणार आहोत. तर चला तर आपण जाऊया शिवाजी फडसर यांच्याकडून त्यांनी त्यांची जीवनशैली या फॅमिली मार्फत कशा प्रकारे चेंज केली आणि आता कशा प्रकारे ते एनर्जेटिक आणि हॅपीनेस अशा प्रकारचं जीवन जगत आहे हे त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत. तर आपण जाऊया शिवाजी फडसर यांच्याकडे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. तर जबरदस्त एनर्जेटिक अशा प्रकारचं तुम्ही वर्कआउट गाईड केलेले आहे. प्रत्येकाला पहिल्या अर्ध्या तासामध्ये घामाची अंघोळ घातलेली आहे. हे तुमचं राजच आम्हाला तुमच्या तोंडून ऐकणार आहोत. तुम्ही या फॅमिलीमध्ये आल्यानंतर तुम्ही कशा प्रकारे फॅमिलीमध्ये आलात, फॅमिलीमध्ये आल्यानंतर तुम्ही किती केजीचं फॅटयुक्त वजन कमी केलं आणि त्याबरोबर कोणकोणत्या डिसऑर्डर आल्या होत्या किंवा ते पाहुणे म्हणून आले होते, त्याच्यावर तुम्ही कशा प्रकारे आपल्या फॅमिली मार्फत आणि ग्रेट कोचच्या मार्फत त्याच्यावरती मात केली हे आम्हाला तुमच्या तोंडून ऐकणार आहोत. तसं आपण आपला परिचय करून द्या. आपण नाव सांगा, आपण कुठून आहोत? हा सर. हा सर. गुड मॉर्निंग. राईट. हा सर, आपला परिचय करून द्या. हा सर. शंभर टक्के सर. ते राहुल सर असू द्या, स्वाती मॅडम असू द्या, प्रदीप सर असू द्या, विद्या मॅडम असू द्या, हे जबरदस्त अशा प्रकारचे आपले ग्रेट कोच आहेत. त्यांनी बरेच लोकांना सुंदर अशा प्रकारचं आरोग्य पण दिलेले आहे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये जवळजवळ 180 डिग्रीचं त्यांनी लाईफ चेंज केलेले आहे. तर या फॅमिलीमध्ये येण्या अगोदर आपलं वजन किती होतं आणि वाढलेल्या वजनावर आपल्याला कोणकोणत्या डिसऑर्डर होत्या?
हा सर, आवाज आवाज येत नाही, अनम्यूट झाले सर तुम्ही. राईट. खूप खूप अभिनंदन. सरांनी पहिल्या 2 ते 3 महिन्यामध्ये जवळजवळ 12 kg सुंदर असं फॅटिकचं वजन कमी केले. ते कशामार्फत केलं तर ते स्वतःसाठी प्रॉपर 1 तास देतात. आणि जे त्यांचे ग्रेट कोच त्यांना सांगतात फॉलो करण्यासाठी, ज्या काही गोष्टी त्यांनी शेड्यूल आखून दिलेलं असतं, ते सर काय करतात, फॉलो करतात. म्हणून सरांनी पहिल्या 3 महिन्यामध्ये सुंदर असा 12 kg फॅटिकचं काय केलेलं सर, वजन केले, कमी केलेलं. तर वाढलेल्या वजनावर आपल्याला कोणकोणत्या डिसऑर्डर होत्या? आपण बघू शकता सरांचा बिफोरचा फोटो आणि आत्ताचा आफ्टरचा फोटो बघू शकता. अमेझिंग अशा प्रकारचं सरांचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन झाले आणि ते कशामुळे झालेले की हा सुंदर आपल्या फॅमिलीमुळे झालेले, त्यांच्या ग्रेट कोच मार्फत झालेले. सर, आपण या फोटो मधलं डिफरन्स आणि तुम्हाला आता त्या फोटो बघून काय फील वाटतं सर? बघितलं सरांनी. तर एकच मिनिट हा. एकच मिनिट, याबद्दल मला एक क्वेश्चन विचारायचा आहे तुम्हाला की तुमच्या मिसेसनी हा सकस संतुलित आहार घेतला होता का, त्याच्यामुळे किडन्या खराब झाल्यात का, असं तुम्हाला म्हणायचंय का? मग कशा काय झाल्या? सकस संतुलित आहार घेऊन होत नाहीत तर कशामुळे होतात, तुम्ही सांगू शकता?
येस, बघू एकच शकता आपण. मिनिट. डॉक्टर साहेब, तुमच्या हॉस्पिटलला डायलिसिस सेंटर आहे, चालू झालेलं आहे बरेच, मला वाटतं एक 6 महिने ते 8 महिने झालं असेल. डायलिसिस सेंटर तुमच्या इथं चालू झाले आणि ती तुम्ही ऑपरेट करत आहात स्वतः. तर तुम्हाला अनुभव आले असतील की ऍक्च्युअल किडनी खराब होण्यामागचं कारण काय, किंवा त्या ऍक्च्युअल काय, म्हणजे कशामुळे हे सर्व गोष्टी होत असतात? हां सर, बरोबर आहे. किडनी खराब व्हायचं कारण सर एकच असते, की आपली चुकीच्या पद्धतीची लाईफस्टाईल, चुकीच्या पद्धतीचं खाणं आणि आपण जे काही आपल्या बॉडी म्हणजे शरीराला दिवसभरामध्ये पाण्याचं प्रमाण असू द्या, खाण्याचं प्रमाण असू द्या, झोपण्याचं प्रमाण असू द्या, हे सर्व गोष्टी बिघडल्यामुळं चुकीच्या पद्धतीच्या खाण्यापिण्यामुळं हा काय होतं सर, किडनी खराब झालेली असते. किडनी खराब काय कुठल्या मेडिसिननं होत नाही किंवा आपण जे काही कुठला आहार घेतो त्याच्याने सुद्धा होत नाहीये. मी बरंच बघितलं, ज्या टायमाला फॅमिलीमध्ये आलो त्या अगोदरपासून आमच्या डायलिसिस सेंटर आहे. फॅमिलीमध्ये आल्यानंतर मी आवर्जून लोकांकडे जायचो, आवर्जून त्यांना विचारायचो, तुम्ही कुठलं काय फार पावडर म्हणा, काय कुठले काय घेतले ते का? तर त्यावर म्हणजे सांगायचे, आम्ही कुठले तसलं काही घेतलं नाही. फक्त चुकीच्या पद्धतीच्या लाईफस्टाईलमुळं हा किडनीचा प्रॉब्लेम होतो. जे काय आपलं शरीरामध्ये बॅड फॅट वाढतं, बॅड फॅट वाढल्यामुळं बीपीचा त्रास असो, किडनीचा त्रास असो किंवा अनेक कुठल्याही गोष्टी असो, कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळं तुम्हाला हृदयाचा त्रास होतो, ह्या गोष्टी पूर्णपणे होतात. तर त्याचा आणि आपल्या हा जो आहाराचा त्याचा काही संबंध नाही. आपला जो आहार आहे तो जगातला नंबर 1 सकस संतुलित आहार आहे. ह्यानी बरेच लोकांचं आयुष्य बदललेलं आहे. बऱ्यापैकी लोकांना चांगल्या प्रकारचं डिसिप्लिन म्हणा किंवा चांगल्या प्रकारचं जीवन दिलेलं आहे. म्हणून आहाराचा आणि त्याचा काही संबंध नाही. त्यामुळे प्रत्येकाने बिनधास्त डोळे झाकून आपल्या ग्रेट कोचवरती विश्वास ठेवत जा. मी पण आता गेली जवळ-जवळ 12 ते 13 महिने तुम्ही बघताय डेली बेसिसवर घेतोय. प्रत्येकाने एक ऑब्झर्व्ह केलं असतं. जर असं काय असतं तर मी हे कुठल्याही गोष्टी घेतल्या नसत्या. मी बरेच लोकांना जवळ-जवळ मी आहार पण दिलेला आहे. बरेच लोकांना मी ते सांगितलं जातं, की तुम्ही ह्या पद्धतीनं जावा. ह्या पद्धतीने गेल्याने तुमची जी काही चुकीच्या पद्धतीची लाईफस्टाईल ती करेक्शन होऊन जाईल आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये निरोगी आणि हेल्दी आणि आनंदी अशा प्रकारे तुमचं काय होईल वातावरण निर्माण होईल. आणि तशाच प्रकारे झालेलं आहे. त्यांनी स्वतःसाठी प्रॉपर 1 तास दिला आणि आपले जे काही पेशी असतील, बॉडी असतील, त्यांना जे काही डेली बेसिसवरती 114 प्रकारची जीवनसत्व लागतात, हे त्याच्यामधनं मिळतात. म्हणून माणूस काय होतो, निरोगी आणि हेल्दी राहतो. त्यामुळे प्रत्येकाने बिनधास्त डोळे झाकून ह्या आहारावरती विश्वास ठेवा, आपल्या फॅमिलीवरती विश्वास ठेवा आणि आपले जे काही ग्रेट कोच सांगतात त्याच्यावरती काय करा विश्वास ठेवा. आणि आपल्या सगळ्यांच्या समोर उदाहरण आहे. सरांच्या घरामध्ये ते पेशंट आहे, ते पहिलं प्रॉब्लेम झाला तरी पण सरांनी विश्वास ठेवला. सरांच्या घरामध्ये त्यांचे मेहुणे पण डॉक्टर आहेत. त्यांनी पण त्यांना सांगितलं, तुम्ही असं का करताय, असं होऊ शकतो. तसं काही नाही. इथं कसं असतं, अनुभव घेणं फार महत्वाचं आहे. अनुमान लावण्यापेक्षा जोपर्यंत माणूस अनुभव घेत नाही, तोपर्यंत त्या गोष्टीचा माणसाला काय होतं, विश्वास पटत नाही. विश्वासाने विश्वास वाढतो, शंकेने शंका वाढतात. हे पण आपले सर पण सांगतात. म्हणून प्रत्येकाने काय करा, अनुभव घ्या. अनुभव घेतल्याशिवाय त्याच्यामध्ये काय जादू आहे, आपल्या बॉडीमध्ये कशा प्रकारे ट्रान्सफॉर्मेशन होऊन जातं, आपल्याला डेली बेसिसवर आपण काम करताना कशा प्रकारे फिलिंग होऊन जातं, हे घेतल्यानंतरच समजतं. त्यामुळे प्रत्येकाने याच्यावरती काय करा, सर पण शिवाजी सफर सर सुद्धा सांगतात, की याच्यामध्ये काय नाही, स्वतःसाठी डेली बेसिसवरती घेणं आणि घेणंच गरजेचं आहे. म्हणून प्रत्येकाने ते घ्या. सर छान सर सांगितलं. तर सरांनी सांगितलं, की ह्या फॅमिलीमध्ये येण्या अगोदर सरांचे बॅक पेन होतं. त्याचं कारण पण सांगितलं, की टू व्हीलर सर जवळ-जवळ 150 ते किलोमीटर चालत होते. त्याच्यामुळे बॉडीमधले जे काही ऑस्टिओआर्थरायटिस असू द्या किंवा स्पॉन्डिलिटिस असू द्या, ह्या गोष्टी झाल्या होत्या. आणि त्याच्यामधले जे काही आपल्या त्यांच्या हाडामध्ये कॅल्शियम असू द्या म्हणा किंवा बाकी व्हिटॅमिन डी असू द्या, B12 ह्याची कमतरता होती. धावपळीच्या युगामध्ये ते फक्त स्वतःकडे लक्ष देत नव्हते. काम करत गेले. त्याच्यामुळे त्यांना बॅक पेन सुरू झाला. त्यांनी हॉस्पिटलमध्ये पण दाखवलं. पण जर हॉस्पिटलमध्ये जर गेलं तर तिथं फक्त मेडिसिन देतात. पण जे आपल्याला मुळापासून जर पूर्णपणे तो आजार घालवायचा असेल, काय घालवायचं असतं, त्या फॅमिलीमध्येच फक्त आपल्याला सांगितलं जातं. त्यासाठी सांगतात, की स्वतःसाठी प्रॉपर 1 तास द्या आणि जे काय आपल्या बॉडीमध्ये डिफिशियन्सी असते ती आपल्याला काय करायची, बॅलन्सिंग करायची. ह्या गोष्टी सर ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर आपले ग्रेट कोच त्यांचे प्रदीप सर यांच्या मार्फत त्यांना फॅमिलीमध्ये आगमन झालं. त्यांचं नशीब होतं म्हणून या फॅमिली त्यांना काय झाली, ओळख झाली. आणि सुंदर अशा प्रकारे सरांनी आता बघितलं, की सुंदर अशा प्रकारे त्यांनी 1 तास वर्कआउट केला. प्रत्येकाला त्यांची घामाची अंघोळ पण घातलेली आहे. तर सरांनी फॅमिलीमध्ये आल्यानंतर आपल्या आहाराचा काय केला, अनुभव घेतला. स्वतः त्यांना बेटर अशा प्रकारचा रिझल्ट आला. म्हणून सर पहिल्यापासून आतापर्यंत सर काय टिकून आहेत. तर छान सरांनी छान सांगितलं फॅमिलीमध्ये आलो कसं, फॅमिलीमध्ये येण्या अगोदर त्यांनी कोणकोणते प्रयत्न केले होते आणि ते फॅमिलीमध्ये आल्यानंतर सकस संतुलित आहार आपल्या फॅमिलीच्या मार्फत आणि ग्रेट कोचच्या मार्फत त्यांच्यामध्ये सुंदर अशा प्रकारचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन झालेले आहे आणि ते एनर्जेटिक अँड हॅपीनेस अशा प्रकारचं लाईफ पण जगतायत. तर हे कशामुळे शक्य झालं, आपल्या फॅमिलीमुळे शक्य झालं. तर छान तुम्ही सांगितलं,
तर आम्ही तर सांगू इच्छितो की सरांचा वैयक्तिक रिझल्ट आहे. सरांना कोणी कुठली ट्रीटमेंट दिली नाही, कुठलं मेडिसिन दिलं नाही. फक्त त्यांची चुकीच्या पद्धतीची लाईफस्टाईल, चुकीच्या पद्धतीचं खाणं, चुकीच्या पद्धतीचं ज्या काही गोष्टी आहेत त्या फक्त आपण काय केलं, करेक्शन केले आणि ते सरांनी काय केलं, त्यांच्या मनामध्ये प्रॉपर भिनवलं आणि ते प्रॉपर त्यांच्या ग्रेट कोचला फॉलो केलं. म्हणून सरांना बेटर अशा प्रकारचा काय केलेलं सरांना रिझल्ट आलेला आहे. राईट. बघू शकता, माणूस हा शेवटचा निर्णय कधी घेतो, ज्यावेळेस पूर्णपणे सर्व प्रयत्न संपलेले असतात. कुठं ऑप्शन नसतो. त्यावेळेस त्यावेळेस हा माणूस काय करतो, निर्णय घेतो. सरांना कुठेही आता ऑप्शन नव्हता. कुठे सगळीकडे गेले. सरांनी भरपूर फिरले, हॉस्पिटलायझेशन केलं, सगळ्या गोष्टी केल्या. पण सरांना कुठेही बेटर अशा प्रकारचा रिझल्ट आला नाही. तर सरांनी शेवटचा प्रयत्न केला, की झाला एवढ्या गोष्टी केल्या, मग ह्या गोष्टी करून आपण पाहू. पण जे म्हणतो ट्रॅक असतो आपल्याला, जे नशिबात असतं, जे वेळ लागतो, आपण म्हणतो ना वेळेच्या अगोदर म्हणा, की त्याच्या अगोदर कुठल्या गोष्टी मिळत नाहीत. तसं सरांना वेळ आली, या फॅमिलीची ओळख झाली. सरांच्या बॉडीमध्ये सुंदर अशा प्रकारे त्यांच्या ग्रेट कोचच्या मार्फत काय केला, जीवनामध्ये त्यांचा बदल झाला. पण ते त्यांनी फॉलो केलं. सरांनी ठरवलं, की मला शेवटची संधी आलेली आहे, मग त्या संधीचं मी सोनं करणं गरजेचं आहे. सरांनी प्रॉपर अशा प्रकारे स्वतःसाठी प्रॉपर 1 तास दिला आणि संधी जी संधीचं सोनं केलं. त्यांनी सांगितलं, की पहिल्या 1.5 महिन्यामध्येच बेटर अशा प्रकारे रिझल्ट येतो. मी तर सांगू इच्छितो, की प्रत्येकाला रिझल्ट येतो, फक्त त्यासाठी सातत्य असणं गरजेचं आहे, विश्वास असणं गरजेचं आहे. ते करा. आतापर्यंत जगामध्ये तुम्ही प्रयत्न केलाय, सातत्य ठेवलंय, कंटिन्यूअस ठेवलंय आणि कुठल्या व्यक्तीला रिझल्ट आला अशी कुठलीच व्यक्ती नाहीये. जर आला नसेल तर त्याच्यामध्ये कुठला ना कुठला प्रॉब्लेम असेल, त्यांनी सातत्य नसेल ठेवलं, त्यांनी ग्रेट कोचला फॉलो नसेल केलं. पण 100% रिझल्ट येतो. पण तुम्ही जर पूर्णपणे आपल्या ग्रेट कोचला फॉलो केलं, फॅमिलीला फॉलो केलं, तर 1001 सरांना जसा रिझल्ट आला पहिले 45 दिवसामध्ये, तसंच प्रत्येकाला रिझल्ट येणार आहे. त्यासाठी फक्त सध्या संयम ठेवणं गरजेचं आहे, सातत्य ठेवणं गरजेचं आहे. तर तुम्ही आता एवढे एनर्जेटिक अशा प्रकारे जीवन जगता, तुम्ही जीवनाला कंटाळलेला होता, तुम्ही बेटर अशा प्रकारे तुम्ही आता तुमची लाईफ पण जगताय. त्याचं श्रेय किंवा थँक यू कोणाला म्हणाल सर? राइट, राइट. शंभर टक्के 100% सर बरोबर आहे. आपले फॅमिलीमधले ग्रेट कोच पण तेच सांगतात, स्वतःसाठी प्रॉपर 1 तास द्या आणि जगातला नंबर 1 सकस संतुलित आहार डेली बेसिस म्हटलं तर वावगं ठरायचं नाही. डेली बेसिस इनटेक करा. ह्यात जर 2 गोष्टी कोण करत असाल तर नेहमी सर स्ट्रेसफुल आणि एनर्जेटिक आणि हॅपीनेस अशा प्रकारचं जीवन जगणार आहे. आजकाल आपण बघितलं धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकाला
कोणाकडे बघायचं म्हणा किंवा प्रत्येकाला कोणाच्या ह्याच्यामध्ये हे नसतो, प्रत्येक आपापलं काम बघत असतो. पण ते कामाच्या ह्याच्यामध्ये काय होतं, आपण हेल्थ गमावून बसतो आणि हेल्थ गमावल्यामुळे आपले नेहमी सांगतात, की हेमंत सर, माणूस पैसा पैसा करतो, 45 वर्षापर्यंत पैसा कमावतो आणि 45 वर्षानंतर तेच कमवलेले पैसे काय करतो, हॉस्पिटलमध्ये खर्च करतो. पण हे प्रत्येकाला समजतं पण वळत नाही. पण फार कमी लोकांना समजतं, की आपण कुठल्या प्रकारे कशा प्रकारे जीवन जगितलं पाहिजे. पण जीवन जगत असताना आपल्याला कोणतरी ग्रेट कोच लागतो किंवा कोणाचं तरी मार्गदर्शन लागतं. ते आपल्या फॅमिलीमधले जे काही ग्रेट कोच असतात ते पूर्णपणे मनापासून काय करतात, त्यांना मार्गदर्शन करतात. पण बरीच लोक काय करतात, त्यांना फॉलो करत नाहीत. ते काय स्वतःसाठी करत नाहीत, तुमच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी ते सांगितलं जातं. ते जर व्यवस्थित केलं तर 100% काय होतं, रिझल्ट येऊन जातो. पण तेच सरांनी त्यांचे जे काही ग्रेट कोच त्यांना ते त्यांनी काय केलं, फॉलो केलं आणि पहिल्या 1.5 महिन्यामध्येच बेटर अशा प्रकारचं काय केलेलं आहे, सरांना रिझल्ट आलेले. दुसरी गोष्ट असं असते, चांगली गोष्ट लवकर प्रत्येकाला समजत नाही. सरांनी पण सांगितलं, की त्यांचे ग्रेट कोच त्यांचे बरेच दिवस त्यांना सांगितले, त्या फॅमिलीमध्ये या, पण कळत नाही. पण त्यांनी पण त्यांचा पिच्छा का सोडलेला नव्हता. तर मी पण सांगू इच्छितो, जी चांगली गोष्ट असते ते लोकांना लवकर समजत नाहीये. पण जोपर्यंत सांगत राहायचं, जोपर्यंत तो ऐकत नाही तोपर्यंत सांगत राहायचं. का सांगायचं, तर ती चांगली गोष्ट असते म्हणून सांगायचं. आणि ज्यावेळेस त्या व्यक्तीला बेटर अशा प्रकारचा रिझल्ट येतो, त्यावेळेस ती व्यक्ती सांगते, खरंच चांगली गोष्ट आहे. माझ्या ग्रेट कोचचं मला वारंवार सांगितलं, मी ऐकलं नाही, मी उशीर केला. माझ्या जीवनामध्ये जो काही आनंद अगोदर येणार होता तो उशिरा आनंद आला. पण काय का असताना आला. म्हणून सांगायचा तात्पर्य आहे, की जे काही आपले बरेच ग्रेट कोच असतात, फॅमिलीमध्ये सुद्धा मेंबर आहेत. त्यांनी पण काय करा, स्वतः हेल्दी न राहता आपल्या बाकीच्या फॅमिलीमधल्या मेंबरना सुद्धा काय करा, हेल्दी करा. सरांनी सुद्धा सांगितलं, त्यांच्या मॅडम घेत नव्हत्या, आता मॅडम त्यांना काय करतात, केक तयार करून देतात. त्यांच्यामध्ये मॅडमचा फॅमिलीवरती विश्वास नव्हता, त्यांच्या मेहनाचा विश्वास नव्हता. पण त्यांना पण दिसलं समोर, की कशाप्रकारे हे जीवन जगतात. त्यांना जे काही पहिले डिसऑर्डर होत्या, त्यांनी कशाप्रकारे त्याच्यावरती मात केली. आता एनर्जेटिक अँड हॅपीनेस अशा प्रकारे जीवन कसे जगतात ते शक्य झाले स्वतःसाठी. प्रॉपर 1 तास देणं आणि जगातला नंबर 1 सकस संतुलित आहार. म्हणून प्रत्येकाने काय करा, स्वतः पहिलं फिट व्हा, आपल्या फॅमिलीला फिट करा, नंतर आपल्या नातेवाईकांना फिट करा. आपल्याला काय करायचं, सर्व आपल्या जगामधले म्हणा किंवा आपले जे काही आसपासचे लोक आहेत, आपले रिलेशन मधले जे काही लोक आहेत, त्यांना सगळ्यांना काय करायचं, हेल्दी, फिट अँड फाईन करायचंय. म्हणून प्रत्येकाने काय करा, स्वतःपासून सुरुवात करा. सर, तुमची पूर्वीच्या जीवनशैलीमधून आता जीवनशैली तुम्ही काय जरा फील करता? बघू शकता सर, थोडे भावनिक पण झालेले आहेत. आणि खरंच पण त्यांनी सांगितले, की पूर्वीची जी विषय त्यांना ते आठवू पण शकत नाहीत. आठवलं तर त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ते म्हणतात, ते तिचे जबरदस्त बॅड अशा प्रकारचे दिवस होते, खराब दिवस होते. ते आठवलं तर तरी त्यांना त्यांच्या अंगावरती काय येतात, काटे येतात. पण एवढा चेंजेस त्यांनी कशामुळे केला, स्वतःची पण जिद्द चिकाटी होते. त्यांचे ग्रेट कोचमुळे त्यांच्या जीवनामध्ये 360 डिग्रीचा काय झालेला बदल झालेला आहे. पण हे कधी होतो, जोपर्यंत स्वतः ठरवत नाही. स्वतः गोष्ट आपण ठरवत नाही, की मला चेंज व्हायचंय, चेंज करायचंय. तोपर्यंत कुठल्याही गोष्टी कळत नाहीत. ते बघितलं, की जबरदस्त ते स्ट्रेसफुल जीवन होतं.
बाकीचं घरातलं प्रॉब्लेम म्हणा, बाकी सगळ्या गोष्टी आणि चुकीच्या पद्धतीच्या जीवनशैलीमुळं ते रात्रीचे जेवायचे. ह्या गोष्टी केल्यामुळे आपल्या काय होते पूर्णपणे डायजेस्टिव्ह सिस्टम बिघडली जाते. आणि ती आणि आजकाल मी तुम्हाला सांगतो कुठल्याही डिसीजचे पहिलं कारण असतं की आपली डायजेस्टिव्ह सिस्टम ती बिघडली की बाकी तुमचे सर्व प्रॉब्लेम काय होतात ऑटोमॅटिक तुम्हाला काय होतं जवळ जातात. म्हणून पहिलं आपल्याला फॅमिलीमध्ये आपल्याला तेच सांगितलं जातं. तुमचं जेवणं, झोपणं आणि खाणं ह्या गोष्टी तुम्ही जोपर्यंत फॅमिलीत आहेत आणि फॅमिलीत जरी नसला चुकून जरी एखादं काय झालं, तर ह्या गोष्टी आपल्याला आयुष्यभर सोडायच्या नसतात. मी मागच्या सुद्धा सांगितलं की प्रत्येकजण म्हणतात सरांनी कोचने सांगितल्याप्रमाणे 3 महिने केले, 6 महिने केले आणि नंतर सोडून दिले आणि परत हाय तसा रिझल्ट तुमचा परत जसा पहिले दिवस तसे दिवस येणार. पण कुठलीही गोष्ट करत राहताना आपल्याला ते शेवटपर्यंत करणं गरजेची म्हणजे गरजेचीच असते. जर सोडली तर परत तो तुम्हाला त्रास होणार आहे. म्हणून सरांनी काय केलं, ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर जी काही चुकीच्या पद्धतीची जीवनशैली होती त्यांनी काय केलं त्यांच्या ग्रेट कोचच्या मार्फत पूर्णपणे चेंज केली आणि आता बघितलं एनर्जेटिक आणि हॅपीनेस अशा प्रकारे सर काय करतात जीवन जगतात. सर आपण हॅपी आहात का आणि आपण किती दिवस या फॅमिलीमध्ये राहू इच्छिता सर? राईट. शंभर टक्के सर फॅमिली आपली शेवट पण राहणार आहे. आपली पिढी नाही अशा कितीतरी पिढ्या गेल्या तर ह्या फॅमिलीचीच गरज आहे. दुसरा ऑप्शन लोकांना जगामध्ये नाहीये. त्यामुळे प्रत्येक जणांनी सांगितलं, सरांनी सांगितलं मी शेवट फॅमिली राहणार आहे. दुसरा विषय सांगितलं की हॅपी म्हणजे सरांनी सांगितलं की मला जसं कळते असं मी हॅपीच नव्हतो. पण या फॅमिलीमध्ये हॅपी वातावरण काय असतं, निरोगी काय असतं, चेहऱ्यावरती आनंदी वातावरण कसं असतं ह्या फॅमिलीमध्ये झाल्यानंतर सरांना समजलं. म्हणून सरांनी सांगितले की फॅमिली जोपर्यंत आहे, मी स्वतः जोपर्यंत आहे तोपर्यंत फॅमिली सोडणार नाही. त्यांना माहिती परत जर मी सोडलं तर मागचे दिवस परत यायला वेळ लागणार नाही. हे सरांना पूर्णपणे मनावरती बिंबलेलं आहे. म्हणून प्रत्येकानं तेच करायचं. आपल्याला शेवटपर्यंत त्या फॅमिलीमध्ये राहायचंय. स्वतःसाठी प्रॉपर 1 तास द्यायचा आहे आणि आपल्या बॉडीमध्ये जे काही आपल्या ग्रेट कोचने आपल्याला जे काही बॅलन्सिंग न्यूट्रिशन दिलेलं असतं डेली बेसिसवरती ते आपल्याला त्यांना काय करायचंय फॉलो करायचंय. मी मगाशी सांगितलं हां सर. राइट, राइट. बरोबर आहे सर सांगतात. कुठलेही आपल्याला यश निर्माण करायचं असेल, आपल्याला कुठल्याही यशाची उंची गाठायची असेल, तर आपल्याला जिद्द, चिकाटी हे ठेवणं फार गरजेचं असतं. सरांनी तेच ठेवलं. ज्यावेळेस आपण कुठलीही गोष्ट करत असताना, ज्यावेळेस आपलं मन सांगतं करायची, ती करायची. कारण मन काय करतं आतून पॉझिटिव्ह एनर्जी येतं, सांगतं की आपल्याला करणं गरजेचं आहे. मग बाकीच्याने कितीही लोकांनी सांगू दे, त्याच्यावरती आपण लक्ष द्यायचं नाही. त्यावेळेस मनाने सांगितलं जातं की तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. त्यावेळेस केलं. सरांना मनाने सांगितलं, त्यांनी त्यांच्या माइंडमध्ये फिक्स केलं. त्यांना समजलं की काय होईल ते माझं होईल आणि बरोबर आहे. शक्यतो ज्या गोष्टी आपण करतो ना चांगल्याच असतात, वाईट कुठल्याच गोष्टी नसतात. कारण मन आपल्याला कधीच कुठल्या गोष्टी वाईट सांगत नाही. मग ते 90 ते 95% ते काय असतं चांगलंच असतं. फक्त ज्या त्या गोष्टी तेव्हा-तेव्हाच करणं गरजेचं असतं. आजचं उद्यावर ढकलणं गरजेचं नाही. कारण तसं जर करत गेलं तर सरांसारखा बेटर असा रिझल्ट प्रत्येकाला कोणाला येणार नाही. म्हणून प्रत्येकाने रोजच्या रोज डेली बेसिसवर त्या गोष्टी करणं गरजेचं असतं. सरांनी मनाने सांगितलं आणि सरांनी केलं आणि बेटर अशा प्रकारे सरांना रिझल्ट आलाय. आणि सर आता टिकून राहायचं सरांनी कारण पण सांगितलेले. मी पण सांगू इच्छितो, की ही जी आपली फॅमिली आहे याच्यामध्ये वजन वाढवणं, कमी करणं हा तात्पुरता रोल असतो. पण आयुष्यभर फिटनेसमध्ये कसं राहायचं, आयुष्यभर एनर्जेटिक कसं राहायचं, आनंदी कसं राहायचं, ही आपल्याला फॅमिली काय करते वारंवार डेली बेसिसवरती काय करते, सूचित करते, की सांगते तुम्हाला हे करायचं, तुम्हाला ते करायचंय. म्हणून या फॅमिलीमध्ये राहायचं. रोजच्या रोज आपल्या ग्रेट कोचच्या संपर्कात का राहायचं, तर आपल्याला त्या गोष्टी पूर्णपणे आठवण करून देतात.
की आपण ज्या गोष्टी रोज करतो, त्या रोज गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात, समोर येतात. पण आपण लगेच त्याच्यावरती काय करतो, अनुमान काढतो किंवा ह्या गोष्टी करतो, की मी ह्या गोष्टी केल्यानंतर माझ्या बॉडीला किती आवश्यक आहे, ह्याच्यामधनं किती माझ्या बॉडीला हानिकारक आहे, ह्याच्यामधनं मला किती फायदा होऊ शकतो. ही गोष्ट आपल्या आपल्या बॉडीमध्ये काय होतं, लगेच कॅल्क्युलेशन चालू होतं आणि ती गोष्ट आपल्याला चांगली का वाईट लगेच आपलं मन सांगतं आणि त्याच्यानुसार आपण काय करतो, ते कॅल्क्युलेशन करतो आणि तशा प्रकारचं आपण काय करतो सर, जीवन जगतो. तर तुम्ही सांगितलं की हां सर. हां. राइट. छान सांगितलं सरांनी. मी मागच्या वेळेस पण सांगितलं, आता सांगू इच्छितो, की आपले जे काही बॉडीचे पूर्ण सर्व अवयव आहेत, जे ऑर्गन आहेत, प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचं काय लागतं, न्यूट्रिशन लागतं आणि ते न्यूट्रिशन आपल्या खाण्यामधनं मिळतं. ते जर बॅलन्सिंग न्यूट्रिशन नाही मिळालं, तर त्याला काय होते, डिफिशियन्सी चालू होते. म्हणजे डोळ्याला त्याच्यामधनं जे काही द्रव असतं म्हणा, ह्या गोष्टीची काय होते, कमतरता चालू होते. तर खरंच मी सांगू इच्छितो, की आपल्याकडे आपल्या ह्याच्यामध्ये सकस संतुलित आहारामध्ये जबरदस्त अशा प्रकारच्या आपल्याकडं न्यूट्रिशन आहे, जीवनसत्व ते प्रत्येकाने डेली बेसिसवरती जर घेतलं, तर आपल्याला काय करायची, कुठलीही गोष्ट होऊन द्यायची नाही. होण्याच्या अगोदर आपल्याला ती काय करायची, बॅलन्सिंग करायची. ते जर आपण घेतलं, प्रॉपर घेतलं, तर जबरदस्त अशा प्रकारचे एनर्जेटिक अशा आपला रिझल्ट पण टिकून राहतो आणि छान अशा प्रकारचं आपल्या रोजच्या रोज फिलिंग पण काय होतं, निर्माण होऊन जातं. छान सरांनी सांगितलं, की त्यांच्या ग्रेट कोचला पण त्यांनी त्रास दिला. त्रास कोण लोकं देतात? जी लोकं धडपड करतात, ज्या लोकांची शिकण्याची किंवा हे करण्याची ही असते, जी लोकं तीच लोकं काय करत राहतात आणि जीवनामध्ये काय-काय सक्सेस होतात. बरीच लोकं काहीच कुठल्याच गोष्टी करत नाहीत, हालचाल करत नाहीत, बोलत नाहीत, काय तर त्यांना त्याला त्रास द्यायचा किंवा प्रश्न विचारायला त्यांना माहीत नाही किंवा कळतच नाही. पण कोणती लोकं करतात, त्याला शिकायचंय, त्याच्यामध्ये त्याला खोल अभ्यास करायचा आहे. तर त्यांनी काय केलं, सरांनी त्यांच्या ग्रेट कोचला पूर्णपणे सर्व त्यांच्याकडून माहिती काढून घेतली आणि ती माहिती काढली म्हणून तर सरांना बेटर अशा प्रकारचा पहिल्या 1.5 महिन्यामध्येच काय केला, रिझल्ट आला. तर प्रत्येकाने आपल्या ग्रेट कोचला रोजच्या रोज एकबार फोन करत जा. कुठला प्रॉब्लेम आला, कुठला एखादा काही अडचण आली, तर प्रत्येकाला फोन करा. त्याच्यामध्ये 100% तुमचा जे काही डाऊट असेल, तो काय होऊन सॉल्व्ह होऊन जाणार आणि तुमच्या जीवनामध्ये सुंदर अशा प्रकारचं काय होणार आहे, परिवर्तन होणार आहे. तर आपण आता नवीन जुन्या पार्टिसिपेटला काय संदेश देऊ इच्छिता सर? राइट, राइट,
राईट. बरोबर सांगितलंय. जे काही नवीन पार्टिसिपेट असतात त्यांनी काय करा, आपल्याला जे काही ग्रेट म्हणजे तुम्हाला जे काही टार्गेट दिले 90 दिवसाचं असेल, 100 दिवसाचं असो, ते पूर्णपणे सातत्यपूर्वक काय करा, फॉलो करा. तेवढ्याच दिवसामध्ये तुम्हाला काय करणार, तुमच्या बॉडीला काय ह्याला काय वळण लागणारे, हॅबिट लागणारे, ज्या चांगल्या गोष्टी शिकवल्या असतात ते तुम्ही काय करणार, प्रॉपर करणार आहे. आणि त्या गोष्टी तुम्हाला मिळालेल्याच तुम्ही काय करा, सातत्यपूर्वक शेवटपर्यंत काय करा, टिकून राहा. ह्या जर 2 गोष्टी फॉलो केल्या तर तुम्ही आयुष्यभर एनर्जेटिक आणि हॅपीनेस अशा प्रकारचं काय करणार, जीवन जगणार आहे. कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी आपल्याला सुरुवातीला वेळ द्यावा लागतो. तसंच आपल्या फॅमिलीमध्ये आपल्याला जे काही सांगतात 90 दिवसाचा पिरियड, त्या पिरियडमध्ये तुम्ही पूर्णपणे सर्व गोष्टी शिकता. खाणं, बोलणं, उठणं, तुम्हाला काय करायचंय, काय नाही करायचं, कुठल्या गोष्टी तुमच्या फायद्याच्या आहेत, कुठल्या गोष्टी तोट्याच्या आहेत, ह्या गोष्टी शिकवल्या जातात. आणि त्याच गोष्टी आपल्याला शेवटपर्यंत काय करायच्या आहेत, ठेवायच्या आहेत. शेवटपर्यंत ते आपल्याला जोपर्यंत शेवट आहे, तोपर्यंत प्रॉपर करायचा, फॉलो करा. ह्या 2 गोष्टी करा. ह्या 2 गोष्टी केल्या की तुम्ही सरांगत सर बघितलं एनर्जेटिक आपले जीवन जगतात. त्यांनी सुंदर अशा प्रकारे त्याच्यावरती मात पण केलेली आहे आणि त्यांचा जो विश्वास आहे तो 100% त्याच्यावर बसला. तर का, तर रोजच्या रोज ते काय करतात, सकस आहार इंटेक पण करतात, त्याचा अनुभव घेतात, अनुमान लावत नाही तर ते अनुभव घेतात. म्हणून अनुभव घेतल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला 100% त्याच्यावर आपला काय होतो, विश्वास भेटतो. तर छान अशा प्रकारे तुम्ही आज वर्कआउट गाईड केलाय. पुन्हा एकदा असंच 15 दिवसांनी वर्कआउट गाईड केला, त्याच्यापेक्षा तुम्ही तुमचा अनुभव जबरदस्त अशा प्रकारचा अनुभव पण शेअर केलाय. 100% तुमच्या अनुभवामुळं कारण तुम्ही स्वतः पण फार ट्रेस होता. तुमच्या घरामध्ये सध्या किडनीचे पेशंट आहे, तुमच्या घरामध्ये डॉक्टर पण एक आहेत. या सर्व गोष्टी असताना सुद्धा तुम्ही पूर्णपणे फॅमिलीवरती विश्वास ठेवलाय. तुम्ही पूर्णपणे सर्व गोष्टी सांगितल्या. सर्वांच्या आता तुमच्या अनुभवामधनं बऱ्यापैकी लोक जे आहेत आपले पार्टिसिपेट, त्यांचं बऱ्यापैकी डाऊट्स पण त्यांचे नीट झाल्यासारखे त्यांचे मनातनं गेले असतील. 100% तुमच्या अनुभवामुळे म्हणा किंवा वर्कआउट गाईड केल्यामुळं कोणाच्या ना कोणाच्या जीवनामध्ये 100% बदल होणार आहे. असाच पुन्हा एक बार तुमचा वर्कआउट आम्हाला तुमच्याबरोबर वर्कआउट करा, आम्हाला पण आवडेल. तुमचा अनुभव पण ऐकायला आम्हाला आवडेल. पुन्हा एक बार असंच 15 दिवसांनी वर्कआउट गाईड करा आणि तुमचा बेटर अशा प्रकारचा अनुभव शेअर करा. आता वर्कआउट गाईड केल्याबद्दल, अनुभव शेअर केल्याबद्दल सिस्टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. राहिलेलं इथून पुढचं निरोगी हेल्दी जीवन जगण्यासाठी सुद्धा तुम्हाला भविष्यामध्ये खूप खूप शुभेच्छा सर. थँक्यू. येस, खूप सुंदर डॉक्टर साहेब, खूप सुंदर अनुभव आणि जबरदस्त वर्कआउट केलेला आहे शिवाजी सरांनी आणि सुंदरसा अनुभव सांगितलेला आहे. कारण वेळ काढावा लागतो तो त्यांच्याकडून शिकायला. हो, रात्री 2 वाजल्या त्यांना तरी सकाळी वर्कआउटला हजर असतात, जसे की बोराडे सर. येस, तर जबरदस्त वर्कआउटही करतात, वेळ देतात स्वतःला, एक विश्वास आपल्या फॅमिलीवरचा आणि ते त्यातून गेलेले आहेत बॉस. त्याच्यामुळं एक आपण हेल्दी राहावं आयुष्यभर हे वाटत असतं, कारण आपल्यावरतीच आपली फॅमिली डिपेंड असते बॉस. जर आपण घरातील कर्ता पुरुष जर ओके असेल किंवा करती महिला जर ओके असेल, तर सर्व गोष्टी किंवा घरातील जो आनंद असतो तो द्विगुणित होत असतो आणि नक्कीच स्वतःसाठी वेळ देत चालायचे बॉस. आजचे सॉन्ग जबरदस्त असे लावलेले आहेत प्रदीप भामे सरांनी. येस, आजचे डीजे मास्टर. तर मीटिंग असल्या कारणाने आपण एकच सॉन्ग लावूयात आणि थांबूयात. येस, आणि वर्षा मॅडमनी सुंदर असं चेअरिंग केलेलं आहे. येस, प्रदीप सर, एक सॉन्ग लावायचं. येस सर, येस सर. येस.